बाळांनो, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण ट्रुथ टेबल 1.2 मध्ये ट्रुथ टेबल आणि त्याचे सर्व प्रॉब्लेम्स आपण घेतलेले आहेत. आता 1.2 मध्ये क्वेश्चन नंबर 1 संपलेला आहे. आता क्वेश्चन नंबर 2 आपण चालू करणार आहे. आता त्याच्यामध्ये लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणून आहे, त्याचा डेफिनेशन आपण सांगितलेलं आहे, त्याची माहिती पूर्णपणे दिलेली आहे. ज्यांना ट्रुथ टेबल येतं त्यांना लॉजिकल इक्विव्हॅलन्स येतं, असं त्याच्यामध्ये काही विशेष नाही आहे. फक्त लेफ्ट हँड साईड राईट हँड साईड दोन्ही इक्वल यायला पाहिजे, तेवढंच दाखवायचं. त्याच्यामध्ये आपण बोर्ड पुस्तकातला पहिला जो एक्झाम्पल आहे ते आता पहिला प्रूव्ह करून दाखवतो तुम्हाला. प्रूव्ह that negation P and Q is logically equivalent to P or Q and negation P. या टाइपचा क्वेश्चन. आपण अगोदर काय घ्यायचं, P घ्यायचं, Q घ्यायचं, negation P, नंतर हा छोटासा negation P and Q, P और Q घ्यायचा, P और Q and negation P. हा लेफ्ट हँड साइड आहे, राइट हँड साइड आहे. लॉजिकल इक्वल म्हणजे इक्वलच. बघा आता लॉजिकल इक्विव्हॅलन्स कसा दाखवायचा. पहिला ट्रू आहे, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. इथं बघा नेगेशन पी आहे, ट्रू ट्रू चं फॉल्स फॉल्स नेगेशन करतात, फॉल्स फॉल्सचा ट्रू ट्रू. नेगेशन पी अँड क्यू, या दोन्हीच्या मध्ये अँड आहे. एक जरी फॉल्स तर अँड मध्ये काय असतं, एक जरी फॉल्स, कंजंक्शन मध्ये एक फॉल्स फॉल्स, दोन्ही फॉल्स फॉल्स, दोन्ही टी टी, एक जरी फॉल्स तर फॉल्स. पी और क्यू घ्यायचं आहे, दोन्ही सत्य सत्य, एक जरी सत्य सत्य, एक सत्य सत्य, दोन्ही फॉल्स असेल तर बाळा याच्यामध्ये फॉल्स आहे. आपण इथे पाहणार आहोत त्या दोन्हीच्या मध्ये काय बघा, अँड आहे, नेगेशन पी आहे, पी और क्यू मध्ये आणि नेगेशन पी मध्ये दोन्हीच्या मध्ये अँड आहे. मग आपण हा हे लेफ्ट हँड साइड झाला, हा राइट हँड साइड. म्हटलं चला 1 2 3 4 5 6 वगैरे असं लिहिता येतं. आता काय करायचं, पी और क्यू आणि नेगेशन पी याच्यामध्ये अँड आहे. एक जरी फॉल्स तर फॉल्स, दोन्ही पैकी एक फॉल्स फॉल्स, दोन्ही सत्य सत्य, दोन्ही पैकी एक फॉल्स फॉल्स. पण हे आणि दोन्ही बघा तुम्हाला कसं दिसतंय, हे आणि हे दोन्ही फ्रॉम कॉलम 4 and 6 given statement is logically equivalent, is logically equivalent. आता आपण सेकंड क्वेश्चन कडे जाणार आहोत. सेकंड क्वेश्चन आहे, प्रूव्ह दॅट negation in bracket P or Q or negation P and Q logical equivalence to negation P. असा क्वेश्चन आहे, ते आपल्याला सोडवायचं. याच्यामध्ये काय काय बघा, अगोदर P घ्या, नंतर Q, नंतर नेगेशन P घ्या
नंतर छोटासा ब्रॅकेट पी और क्यू, नंतर नेगेशन पी और क्यू, नंतर नेगेशन पी एंड क्यू घेऊ, नेगेशन पी एंड क्यू, नंतर पूर्ण घ्यायचं. पूर्ण आपल्याला काहीतरी वेगळं म्हटलं तर चालेल, नाहीतर खूप मोठं होईल ते लास्ट टिकत जागा पूर्ण नाही. थोडं परत एकदा घेऊ. या कंप्लीटला आपण काहीतरी हे वगैरे मान. आता काय करू आपण याच्यामध्ये जरा इकडे साईडला घेऊ थोडा. पी क्यू, पी और क्यू, परत एकदा नेगेशन पी एक घेत, नेगेशन पी, पी और क्यू, पी आर क्यू घेतल्यानंतर नेगेशन पी और क्यू, नंतर नेगेशन पी अँड क्यू, नंतर या कंप्लीटच्या ऐवजी ए मानायचं. ए कंप्लीट ए मानायची, ही कंप्लीट टर्म ए मान. नंतर याला नेगेशन पी, आता बघा टेबल आखून झालेले आता पूर्णपणे. आता आपल्याला ह्या दोन्हीच्या मध्ये आर आहे आणि शेवटी नेगेशन पी आहे. इथे लिहिलं तर चालतंय तुम्ही 1 2 3 4 5 6 7 8. हे दोन्ही इक्वल यायला पाहिजे 7 आणि 8, कारण काय एलएचएस आहे काय आरएचएस. टी टी F F T F T F. नेगेशन पी म्हणजे काय? ए फॉल्स, ए फॉल्स, ए ट्रू, ए पी आर क्यू. दोन्ही सत्य सत्य, एक जरी सत्य सत्य, एक सत्य सत्य, दोन्ही फॉल्स फॉल्स. नेगेशन पी आर क्यू याचा नेगेशन घ्यायचा. टीचं काय होतं? एफ होतं. टीचा एफ, टीचा एफ, एफ ची टी नेगेशन केलं. नेगेशन पी अँड क्यू बघू. नेगेशन पी अँड क्यू दोन्हीच्या मध्ये एक फॉल्स फॉल्स, दोन्ही फॉल्स, सत्य आणि फॉल्स. एक फॉल्स फॉल्स, दोन्ही फॉल्स दोन्ही फॉल्स फॉल्स. इथं बघायचं अँड दोन्ही सत्य सत्य आणि एक जरी फॉल्स तर बाळांनो फॉल्स. याच्यामध्ये कुठला चिन्ह आहे? आर चिन्ह आहे बघा. याच्यामध्ये आणि याच्यामध्ये इथं आहे आर चिन्ह आहे बघा. मग काय याची दोन्हीच्या मध्ये आर आहे. दोन्ही फॉल्स फॉल्स, दोन्ही फॉल्स फॉल्स, दोन्ही एक जरी सत्य असेल तर बाळांनो सत्य आहे. एक सत्य सत्य. नेगेशन पी करायचं. पी चं नेगेशन टी टी आहे ना, फॉल्स फॉल्स होतं. फॉल्स फॉल्स टी टी. मग इथे लिहायचं फ्रॉम. बघा दोन्ही 7 आणि 8 आपल्याला सांगता येत आहे. फाल फाल ट्रू ट्रू, फाल फाल ट्रू ट्रू. फ्रॉम 7 and 8 given statement is logically equivalent किंवा इक्वल असंही म्हणतो. आता तिसऱ्या प्रश्नाकडे जाणार आहोत आपण. खूप इझी आहे. क्वेश्चन नंबर 3. पीटीचा अर्थ समजून घ्या. पीटी म्हणजे ट्रू दॅट. पीटी प्रूफ दॅट शॉर्ट मध्ये दिलेलं आहे.
Example number 3. Prove that P double implication Q is logically equivalent to negation bracket मध्ये P or Q and negation P and Q असा आहे. आपल्याला कंप्लीटला पण ब्रॅकेट टाकायचं P और Q निगेशन P and Q. आता घ्यायचं परत आता प्रमाणे P घ्या बाळांनो, Q घ्या, नेगेशन कुठे लागत नाही. आता छोटासा ब्रॅकेट हा घ्या P डबल इम्प्लिकेशन Q, त्यानंतर छोटा ब्रॅकेट P और Q घ्या, नंतर P and Q घ्या ब्रॅकेट, नंतर नेगेशन P and Q घ्या, नंतर पूर्ण घ्या, P और Q and negation P and Q. आता बघायचं नेगेशन P and Q, या कंप्लीटला नेगेशन आहे, या हे कंप्लीट लिहित बसायचं नाही, याला A मान, A कन्सिडर करायचा, लक्षात ठेवा. दोन, तीन, चार, बघा एक ह्याला एक नंबर, हे दोन, हे तीन, हे चार, हे पाच, हे सहा, हे सात, हे आठ. आता टी टी यफ यफ टी यफ टी यफ. माणसाला प्रश्न, माणसा काय केलं? माणूस म्हणेल 5 पांडवांचा अभ्यास व्यवस्थित केला का? माणूस म्हणेल हो. दोन्ही सत्य, डबल इम्प्लिकेशन मध्ये सत्य, एक जरी फाल्स तर फाल्स, एक फाल्स फाल्स, दोन्ही फाल्स असेल तर बाळांनो त्याच्यामध्ये काय आहे? टी आहे, लक्षात ठेवा. पी आर क्यू मध्ये दोन्ही सत्य सत्य, एक सत्य सत्य, एक सत्य दोन्हीपैकी सत्य, दोन्ही फाल्स असेल तर बाळांनो काय असतं? फाल्स असतं. पी अँड क्यू दोन्ही सत्य सत्य, एक फाल फाल, एक दोन्हीपैकी एक फाल फाल, दोन्ही फाल्स असेल तर फाल्स आहे. याच्यामध्ये निगेशन पी अँड क्यू करायचं तुम्हाला. टी चं काय होतंय? एफ होतंय, एफ चं काय होतंय? टी होतंय, एफ ची टी, एफ ची टी. या दोन्हींच्या मध्ये बघा पी और क्यू आहे आणि अजून काय बघा पी और क्यू आणि निगेशन पी अँड क्यू, या दोन्हींच्या मध्ये 4 अँड आर चेक करा, 4 अँड 6, 4 अँड 6 बघा. आता या दोन्हींच्या मध्ये काय अँड आहे, एक जरी फाल्स तर फाल्स. हात ठेवा, चुकू नका. 4 आणि 6 चा टेबल बघा, त्याच्या दोन्हींच्या मध्ये काय आहे? अँड आहे, अँड ची. दोन्ही सत्य सत्य, दोन्ही सत्य सत्य, एक जरी फाल्स तर फाल्स. आता आपण जे आले त्याचं काय करायचं? आपल्याला निगेशन करायचं आहे. फाल्सचं काय होतं बाळांनो? ट्रू होतं, कारण काय ह्याचं निगेशन आहे बघा, ह्या कंप्लीटला ए मानलं आपण. ट्रूचं काय होतंय? फाल्स. ट्रूचं काय होतंय? फाल्स. फाल्सचं काय होतंय? ट्रू. 7 आणि 8 नाही. आता बघा हे आहे 3, लेफ्ट हँड साइड आहे, हा कंप्लीट आहे राइट हँड साइड, हे कंप्लीट राइट हँड साइड आहे. हे कंप्लीट म्हणजे राइट हँड साइड. लेफ्ट आणि राइट, कॉलम 3 आणि कॉलम 8 सेम दिसतंय बघा तुम्हाला. फ्रॉम
equation from column 3 and 8 given statement is logically, कश्मीर की कली नहीं, logically equivalent आता 4 नंबरचा प्रॉब्लेम आपण घेणार आहे. 4 संपला ना, 4 ठीक आहे. 4 नंबर. प्रूव्ह दॅट P implication Q implication P is a logical equivalence to negation P implication P implication Q. किती शॉर्ट करता येतं त्याला, शॉर्ट मध्ये कन्सिडर करता येतं तुम्हाला. अगोदर बाळांनो याच्यामध्ये काय पाहिजे पहा, P पाहिजे. ठीक आहे, घेऊ P आपण. तदनंतर Q, छोटा ब्रॅकेट नेगेशन P पण घ्या, नेगेशन P लागतं. नंतर Q इम्प्लिकेशन P, नंतर हे कंप्लीट. या कंप्लीटच्या ऐवजी A म्हण, या कंप्लीटच्या ऐवजी B म्हण. Q इम्प्लिकेशन P, नंतर काय करू आपण, हे कंप्लीट A म्हण. नंतर P इम्प्लिकेशन Q, P इम्प्लिकेशन Q छोटा ब्रॅकेट. नंतर नेगेशन P इम्प्लिकेशन जे आहे ना त्याला कंप्लीट आपण B मानलेला आहे. ओके, कंप्लीटला B. मग आता आपण A आणि B वरनं लॉजिकल इक्विव्हॅलन्स आहे का नाही पाहायचं. खूप इजी आहे. एक, 2, 3, 4, 5, 6, 7. बघू आता काय मिळतं याची. आता T T F F T F T F. आता काय करायचं, नेगेशन P करायचं तुम्हाला. दोन्ही हे बघा, T T चं काय होतंय, फॉल्स. हे फॉल्स, हे फॉल्स ट्रू ट्रू. Q इम्प्लिकेशन P बघा, Q इम्प्लिकेशन P सत्य सत्य सत्य. फॉल्स ट्रू ट्रू होत आहे कारण का सेकंड ट्रू आहे. ट्रू फॉल्स फॉल्स होत आहे. फॉल्स काय होतं बघा त्याच्यामध्ये, ट्रू होतं. लक्षात ठेवा. P इम्प्लिकेशन Q इम्प्लिकेशन P आहे. P इम्प्लिकेशन Q इम्प्लिकेशन P आहे. हे म्हणजे काय बघा, P इम्प्लिकेशन Q इम्प्लिकेशन P आहे. इथं बघायचा T T तीच, T T तीच, F F तीच, F T काय होतं बघा, शेवटचा T आहे म्हणून. आता P इम्प्लिकेशन Q बघू आपण. दोन्ही सत्य, दोन्ही T तर T. शेवटचं F काय तर F, शेवटचा T आहे तर T. दोन्ही F असेल तर इम्प्लिकेशन मध्ये T असतं. जगत जाहीर आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता नेगेशन P इम्प्लिकेशन P इम्प्लिकेशन Q आहे बघा. नेगेशन P इम्प्लिकेशन P इम्प्लिकेशन Q आहे. इथं B आहे म्हणजेच B. F T T आहे. दोन्ही F असेल तर पाहनो परत T आहे. 3 आणि 6 बघा कॉलम. T T Tच असतं. T T काय बघा, Tच. कसं दिसतं बघा तुम्हाला, हे 5 आणि 7 लेफ्ट हँड साइड राइट हँड साइड तुम्हाला कसं दिसतं, इक्वल दिसतं. फ्रॉम कॉलम 5 and 7 given statement
लॉजिकली इक्विव्हॅलंट. आता आपण एक्झाम्पल कळलं, काय अडचण नाही तुम्हाला. आता आपण क्वेश्चन नंबर 5 कडे जाऊ. आपण आता क्वेश्चन नंबर 5 काय बघा. क्वेश्चन नंबर 5 P और Q, P और Q implication स्मॉल r. परत आहे लॉजिकल इक्विव्हॅलन्स. P implication स्मॉल r and Q implication स्मॉल r. P आहे, Q आहे, R आहे, तीन आलेले आहे. आपण त्या पद्धतीने आता तयार करून घ्यायचं. लॉजिकल इक्विव्हॅलन्स आपल्याला दाखवायचं आहे. P R Q implication R, P implication R, Q implication R. लॉजिकल इक्विव्हॅलन्स दाखवायचं. कळलं? अगोदर तुम्ही काय करणार, आता P घेणार, P नंतर Q, परत काय घेणार, R घेणार, P Q R. ओके. नंतर छोटासा ब्रॅकेट घेणार इथला P और Q. मग नंतर हे कंप्लीटला A मानतो. बरोबर आहे. P इम्प्लिकेशन R घ्या, नंतर Q इम्प्लिकेशन R घ्या, या कंप्लीटच्या ऐवजी B घ्या. बरोबर आहे. A B कॉलम A कॉलम B इक्वल आहे का चेक करायचं.